आषाढ महिन्यामध्ये सतत पडणाऱ्या पावसामुळे शेतातील कामे थांबलेली असतात, तसेच घराबाहेर जाणे देखील कठीण होते. अशा वेळी घरातील व्यक्तींना काहीतरी खमंग आणि खुसखुशीत खाण्याची इच्छा होते. तसेच प्रवासामध्ये जास्त दिवस टिकणारा सुका पदार्थ म्हणजे आवर्जून पौष्टिक गूळ घालून बनवलेल्या गव्हाच्या पिठाच्या कापण्या आवर्जून केल्या जातात. या व्हिडिओमध्ये मी अर्ध्या किलोच्या प्रमाणामध्ये कापण्या बनवण्यासाठी किती प्रमाणामध्ये साहित्य घ्यायचं हे सर्व दाखवणार आहे. तसेच पीठ मळत असताना सिक्रेट पदार्थ घालणार आहे, ज्यामुळे कापण्या अगदी खमंग आणि खुसखुशीत तयार होतात. नमस्कार, सानवी हेल्दी रेसिपीमध्ये सर्वांचे मनपूर्वक स्वागत. चला तर कापण्या बनवायला सुरुवात करूया. इथे मी एका भांड्यामध्ये 1.5 वाटी किसलेला गूळ घेतलेला आहे. याचं वजनी प्रमाण म्हणाल तर बरोबर 180 ग्रॅम आहे. या प्रमाणामध्ये बनवलेल्या कापण्या गोडीला थोड्याशा कमी लागतात, परंतु तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर 1.5 वाटीऐवजी तुम्ही 2.25 वाटी गूळ घालू शकता. आता यामध्ये 1.5 वाटी पाणी घालायचं आहे. आता गॅस चालू करायचा आहे आणि हा गूळ पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. याचा आपल्याला अजिबात पाक बनवून घ्यायचा नाही, फक्त हा गूळ आहे तो फक्त वितळला की लगेचच गॅस बंद करायचा आहे. 3-4 मिनिटांमध्ये तुम्ही इथे पाहू शकता गूळ पूर्णपणे वितळलेला आहे. मी घेतलेल्या गुळाचा कलर थोडासा काळपट होता, त्यामुळे इथे अगदी डार्क असा कलर तयार झालेला आहे. आता गॅस बंद करून हे पाणी पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे. तोपर्यंत कापण्याचं पीठ मळण्यासाठी लागणारं साहित्य घेऊया. इथे मी बरोबर अर्धा किलो गव्हाचं पीठ घेतलेलं आहे. हे या वाटीच्या प्रमाणामध्ये बरोबर 4 वाट्या गव्हाचं पीठ आहे. कापण्या खमंग आणि खुसखुशीत होण्यासाठी यामध्ये सिक्रेट पदार्थ घालायचे आहेत. ते म्हणजे इथे मी 2 चमचे बेसन घेतलेलं आहे, तसेच 2 चमचे बारीक रवा घेतलेला आहे. हे दोन्ही या पिठामध्ये मिक्स केल्यामुळे कापण्या अगदी खमंग आणि खुसखुशीत तयार होतात. कोणताही गोडाचा पदार्थ म्हणलं की त्यामध्ये मीठ हे आलंच. यामध्ये अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे. 2 चमचे बडीशेप आणि थोडीशी सुंठ मिक्सरला बारीक पूड करून घेतलेली आहे. ही पूड यामध्ये घालायची. कापण्यामध्ये याचा फ्लेवर खूप छान येतो, परंतु तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही 1 चमचा वेलची पूड देखील घालू शकता. आणि हे सर्व पिठामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आता यामध्ये अजून एक सिक्रेट पदार्थ म्हणजे 2 चमचे तूप घालणार आहे. शक्यतो कापण्या बनवत असताना तेलाचा वापर केला जातो, परंतु यामध्ये तूप घातल्यामुळे कापण्या अगदी खुसखुशीत तयार होतात. आता तूप पिठामध्ये व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. अगदी पिठाच्या कणाकणाला तूप अगदी व्यवस्थित लागलं गेलं पाहिजे. तुपामध्ये व्यवस्थित पीठ चोळून घेतल्यानंतर तुम्ही याची अशा पद्धतीने एक मूठ बनवून पाहायची आहे. मूठ व्यवस्थित वळली गेली की समजायचं तुपाचं मोहन अगदी बरोबर आहे. ही सर्व तयारी करेपर्यंत गुळाचं पाणी देखील थंड झालेलं आहे. गुळाचं पाणी घालण्यासाठी पीठ थोडंसं असं बाजूला करून घ्यायचं आहे आणि हे गुळाचं पाणी गाळण्याने गाळून घ्यायचं आहे, कारण गुळामध्ये भरपूर प्रमाणात छोटे छोटे खडे असतात. त्यामुळे नेहमी गुळाचं पाणी बनवलं की ते गाळूनच घ्यायचं. अशा पद्धतीने थोडं थोडं गुळाचं पाणी घालत आपल्याला कणिक मळून घ्यायचे. एका वेळेस संपूर्ण पाणी घालायचं नाही. कधी कधी गव्हाचं पीठ हे पाणी कमी प्रमाणात शोषून घेतं. अशा वेळी तुमची कणिक ही पातळ होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी थोडं थोडं पाणी घालत व्यवस्थित कणिक मळून घ्यायचे. आता इथे सर्व राहिलेलं गुळाचं पाणी मी या पिठामध्ये घातलेलं आहे आणि याचं पीठ मळून घ्यायचं आहे. एवढ्या पाण्यामध्ये पीठ मळून होते का नाही ते पाहायचं आहे. जर पीठ कोरडं वाटत असेल तर थोडंसं पाणी घेऊन तुम्ही पुन्हा कणिक मळून घ्यायचे. कणिक मळत असताना ही जास्त पातळ मळायची नाही आणि अगदी घट्टही मळायची नाही. आपण नेहमी पुऱ्याला कणिक मळतो त्या पद्धतीनेच मळायची. तुम्ही इथे पाहू शकता अजून पीठ थोडंसं कोरडं आहे, त्यामुळे आपल्याला पाण्याची गरज लागणार आहे. अगदी चमचा चमचा पाणी याच्यामध्ये घालायचं आहे आणि पीठ मळून घ्यायचं आहे. मला फक्त 2 चमचेच पाणी लागलेलं आहे. एवढ्या पाण्यामध्ये मी कणिक व्यवस्थित मळून घेतलेली आहे. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने कणिक मळायची आहे. आणि आता आपल्याला ही 10 मिनिट रेस्ट होण्यासाठी ठेवायची आहे, कारण यामध्ये थोडासा रवा देखील घातलेला आहे, तो देखील छान फुलतो. आता 10 मिनिट झालेले आहेत. कणिक व्यवस्थित भिजलेली आहे. थोडीशी मळून घ्यायची. नेहमी चपाती बनवत असताना जेवढा गोळा घेतो त्याच्यापेक्षा अगदी थोडासा मोठा गोळा घ्यायचा आहे आणि तो गोल गोल फिरवून त्याचा व्यवस्थित गोल गोळा बनवून घ्यायचा आहे. बाकीची कणिक आपल्याला झाकून ठेवायची आहे, म्हणजे ती वरून सुकणार नाही. आता या गोळ्यापासून आपल्याला मोठी चपाती लाटून घ्यायची.
इथे चपाती लाटत असताना याला पीठ लावण्याची अजिबात गरज भासत नाही. हे पीठ अजिबात खाली पोळपाटाला चिटकत नाही. हे पीठ चपातीपेक्षा थोडंसं घट्ट असतं, त्यामुळे लाटताना थोडंसं जड जातं. पूर्णपणे मोठी चपाती न लाटता थोडीशी चपाती लाटून घ्यायची आहे आणि याला वरून खसखस लावून घ्यायचे. आत्ता या स्टेजला जर खसखस लावली तर ती व्यवस्थित चिटकून बसते आणि कापण्या तळत असताना ती तेलामध्ये जास्त प्रमाणात निघत नाही. खसखस पसरवून घेतल्यानंतर थोडंसं लाटून घ्यायचं आहे आणि पुन्हा ही बाजू पलटायची आहे आणि दुसऱ्या बाजूला देखील खसखस लावून लाटून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने दोन्ही बाजूला खसखस लावून घ्यायचे. खसखस लावल्यामुळे कापण्या दिसायला अगदी छान दिसतात आणि चवीला देखील छान लागतात. इथे मी संपूर्ण चपाती लाटून घेतलेली आहे. नेहमी आपण जशी चपाती करतो त्यापेक्षा जाडीला जास्त अशी चपाती ठेवायची आहे, तर तुमच्या कापण्या ह्या अगदी खुसखुशीत तयार होतात. आता हे कट करून घ्यायचं आहे. शंकरपाळ्याला तसं आपण चौकोनी कट मारतो तसं इथे कट न मारता थोडासा तिरका कट मारायचा आहे, म्हणजे मग कापण्याला डायमंड शेप येतो. तसेच कापण्यांचा आकार मोठा देखील ठेवायचा आहे. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी कट करून घेतलेलं आहे. मी तुम्हाला एक कापणी दाखवते. इथे बघा तुम्ही, कापणी अगदी व्यवस्थित कट झालेली आहे आणि ही थोडीशी चपातीपेक्षा जाड देखील आहे. याच्यापेक्षा पातळ तुम्ही लाटायची नाही, नाहीतर कापण्या अगदी कडक तयार होतात. तुम्ही इथे पाहू शकता मी सर्व कापण्या बनवून घेतलेल्या आहेत. या एकमेकांवरती ठेवल्या तरी एकमेकाला अजिबात चिटकत नाहीत, त्यामुळे काही टेन्शन घ्यायचं नाही. अशा कापण्या बनवून ठेवायच्या आहेत आणि नंतर मग तळायला घ्यायचे आहेत. तोपर्यंत इथे मी तेल गरम होण्यासाठी ठेवलेलं आहे. तेल गरम झालं की नाही हे ओळखण्यासाठी कणकेचा एक छोटासा गोळा टाकल्यानंतर तुम्ही इथे पाहिलंच असेल की तो लगेचच वरती आलेला आहे, म्हणजे तेल व्यवस्थित गरम झालेलं आहे. गॅसची फ्लेम मीडियम करायची आहे आणि एक एक कापणी तेलामध्ये सोडायची आहे. कापण्या तेलात सोडल्यानंतर लगेचच हलवायच्या नाही. थोड्याशा त्या फुगून वरती आले की मग आपल्याला हलवायचं आहे. कापण्या तळत असताना सुरुवातीला उलटण्याने थोड्याशा त्या मोकळ्या करून घ्यायच्या आहेत आणि एकदा का कापण्या व्यवस्थित सेट झाले की थोडं थोडं हलवत आपल्याला कापण्या तळून घ्यायच्या. कापण्या तळत असताना गॅसची फ्लेम ही मीडियमच ठेवायची आहे. अजिबात गॅस मोठा करायचा नाही, कारण यामध्ये गूळ घातलेला आहे, त्यामुळे लगेचच याचा रंग एकदम डार्क तयार होतो. त्यामुळे मीडियम फ्लेमवरतीच व्यवस्थित कापण्या तळून घ्यायचे. अगदी 3 ते 4 मिनिटच लागतात कापण्या तळण्यासाठी. कापण्या तळत असताना अगदी डार्क रंगावरती देखील तळायच्या नाहीत. असा कलर आला की लगेचच झाऱ्याने कापण्या काढायच्या आहेत, कारण नंतरही याची तळण्याची प्रक्रिया सुरूच असते, त्यामुळे नंतर थोडासा कलर डार्क होतो. अशाच पद्धतीने राहिलेल्या सर्व कापण्या मीडियम फ्लेमवरती व्यवस्थित तळून घ्यायच्या आहेत. तुम्ही इथे पाहू शकता अशा पद्धतीने मी सर्व कापण्या तळून घेतलेल्या आहेत आणि कापण्यांचा कलर देखील खूप छान आलेला आहे. तळताना आपण थोड्याशा कमी रंगावरती तळल्या होत्या, परंतु त्या काढल्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता थोडासा कलर डार्क झालेला आहे. तुम्हाला मी इथे एक कापणी फोडून दाखवते. अगदी छान अशा फुगलेल्या आहेत. तसेच अगदी खमंग आणि खुसखुशीत देखील तयार झालेल्या आहेत. तुम्हाला या पद्धतीने केलेल्या कापण्याची रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि हाईप द्यायला अजिबात विसरू नका. तसेच चॅनेलला सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया अशाच नवनवीन रेसिपीज घेऊन. तोपर्यंत धन्यवाद.